हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी आमदार संजय केळकर यांनी ठाण्यातील पाणी टंचाईचा मुद्दा उपस्थित करत तातडीने अतिरिक्त 25 MLD पाणी देण्याची मागणी केली। घोडबंदर भागात रहिवाशांना टँकरपोटी नाहक दरमहिना लाखो रुपये मोजावे लागत असल्याची बाब त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली। ठाण्यात विशेषतः घोडबंदर परिसरात वाढत्या लोकसंख्येमुळे पाण्याची गरज आणि पुरवठा यात मोठी तफावत असून पाण्याची टंचाई मोठ्या प्रमाणात भेडसावत असल्याचं आमदार संजय केळकर यांनी सांगितलंय। लाखो रुपयांची कर्जे घेऊन या भागात घरे घेतलेल्या नागरिकांना मालमत्ता, पाणीपट्टी असे कर भरूनही पिण्याच्या पाण्यासाठी महिन्याकाठी लाखो रुपये खर्च करावे लागत असल्याची खंत केळकर यांनी सभागृहात व्यक्त केली। एकीकडे पाणी टंचाईने रहिवासी होरपळत असताना आणि टँकर लॉबी गब्बर होत असताना दुसरीकडे बहुमजली इमारतींची संकुले मोठ्या प्रमाणात घोडबंदर भागात उभी राहत आहेत। या संकुलांमध्ये हजारो कुटुंब वास्तव्यास येणारे, आधीच अपुरा पाणी पुरवठा होत असताना नव्या वसाहतीतील नागरिकांना पाणी कुठून देणार असा प्रश्नही केळकर यांनी उपस्थित केलाय। ठाणे शहराला अतिरिक्त पाणी पुरवठा व्हावा यासाठी ठाणे महापालिका आणि मुंबई महापालिकेला केळकर यांनी पत्र दिलं असून पाठपुरावा करतायत। शहराला 50 MLD जादा पाणी देण्यास मंजुरी मिळाली, पण त्यापैकी 25 MLD पाणी तातडीने दिल्यास घोडबंदर परिसर टँकर मुक्त होईल अशी मागणी आमदार संजय केळकर यांनी केली आहे। संजय केळकर जी। अध्यक्ष महोदय, ठाणे शहरामध्ये विशेष करून घोडबंदर भागामध्ये पाण्याचा प्रश्न नेहमीच भेडसावत असतो। त्या ठिकाणी टँकरने पाणी पुरवठा करायची पाळी येते आणि लाखो रुपये तिथल्या निरनिराळ्या सोसायट्यांना मोजावे लागतात। अध्यक्ष महोदय, महापालिकेने मुंबई महापालिकेकडे विनंती केलेली आहे, पत्र दिलेलं आहे की 25 MLD पाणी आम्हाला जर आपल्याकडनं मिळालं, परंतु सुरुवातीला निदान 50चं जरी केलेलं असलं तरी देखील 25 MLD जरी आत्ता सुरुवातीला मिळालं तरी हा जो टँकरने पाणी पुरवठा करायला लागतोय तो थांबू शकतो। आणि त्याच्यामुळे आपल्या माध्यमातून मी आपल्याला विनंती करतो, कारण ठाण्याला लोकसंख्या एकीकडे वाढते, उंच उंच इमारती त्या ठिकाणी होत आहेत। 50-50 माळ्याच्या इमारती, एक नाही दोन नाही 50 इमारती होत आहेत। पाणी कुठून त्यांना देणार? आणि त्यामुळे हा पाण्याचा प्रश्न तातडीने सोडवण्याकरता आपल्या माध्यमातून मुंबई महापालिकेला जी पत्र दिलेलं आहे, माझ्या माध्यमातून देखील मुंबई महापालिकेला मी पत्र दिलेलं आहे, तर त्या पत्राच्या माध्यमातून त्या ठिकाणी ताबडतोब किमान 25 MLD, 50चं दिलेलं असलं तरी देखील किमान 25 MLD पाणी जे आहे ते त्वरित देण्याची विनंती जी आहे ती आपल्या माध्यमातून मी करत आहे।